भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज गुट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी अंधोरी जिल्हा परिषद गटातून त्यांनी उमेदवारी दाखल करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यांनी या गटातून उमेदवारी दिल्यास अंधोरी जिल्हा परिषद गटाचा आपण पूर्णतः विकास करू असा पूर्वीही दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला होता। आपण प्रत्यक्ष धनराज गुट्टे या ठिकाणी काय म्हणतायत पाहूया। जिल्हा परिषदेच्या अंधोरी मतदारसंघातून मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे। गेल्या 15 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। आजपर्यंत मी कधी पक्षाच्या विरोधात जाऊन लढलो नाही, पक्षासोबत बंडखोरी केली नाही। भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर मी कार्यरत असून सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। यापूर्वी मी अनेक गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या जिल्ह्यात जाऊन पक्षाचा प्रभारी म्हणून काम केलेलं आहे। कालच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मी बिहारमध्ये पक्षाकडून प्रचारासाठी होतो। त्याच पद्धतीनं वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी विधानसभेला होतो आणि अहमदपूरची 2014, 19 आणि 24 ची विधानसभा असेल, 2014, 19 आणि 24 ची लातूर लोकसभा असेल, याच्यामध्ये पूर्ण वेळ पक्षाचं काम करण्याचं काम केलेलं आहे। सर्व उमेदवार नेत्यांनाच मिळण्यापेक्षा एखादी उमेदवारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली तर सर्वसामान्य लोकांचे मी नक्कीच उपयोगाला पडेल याची मला खात्री आहे। माझं गाव येलदरवाडी येथील ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे। त्या ठिकाणी मी विकास गंगा आणून विकासाचं मॉडेल बनवलेलं आहे। असा माझा पूर्ण अंधोरी मतदारसंघ मी विकास आणून पूर्ण राज्यामध्ये टॉपचा मतदारसंघ बनण्याचा माझा संकल्प आहे। पण या संकल्प पूर्ण करण्यासाठी मी त्या सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे। यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं, किती काम केलं हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्यासारख्या चळवळीतील गोरगरीब घरातील सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे। संदर्भात जी तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? युती भारतीय जनता पक्षासोबत तर कोणी होणार नाही, पण ज्या लोकांना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही असे लोक एकमेकांसोबत युती करतील, मताचं विभाजन टाळण्यासाठी प्रयत्न करतील। पण भारतीय जनता पक्ष आता देशातला 1 नंबरचा पक्ष आहे, राज्यातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि अहमदपूरची नुकतीच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झालेला आहे। त्याच्यामुळे काही घाबरलेले लोक एकत्र येऊन युती करतील, पण या युतीचा भारतीय जनता पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही। भारतीय जनता पक्षाचा मतदार लोकांनी ओळखलेला आहे की भाजपच विकास करू शकतं। राज्यातील रस्ते असतील, देशातील रस्ते असतील, विकास कामं असतील, हे सर्व लोक जाणून बुजून आहेत आणि प्रत्येक माणूस आज हुशार झालेला आहे आणि हुशार माणसाला माहिती आहे की जर विकास आणायचा असेल, अहमदपूर तालुक्याला आणखी पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे युतीचा आमच्या पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही। भारतीय जनता पार्टीमधून अनेकांनी तिकिटासाठी जोर लावलेला आहे आणि बरेच जण मलाच तिकीट मिळणार अशी या ठिकाणी शेवटी इलेक्शन आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला वाटतं की तिकीट मलाच भेटलं पाहिजे। प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण या पक्षासाठी काय काम केलं आहे, यापूर्वी आपण कधी बंडखोऱ्या केल्या आहेत का, यापूर्वी आपण वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये आलो आहोत का, आपण या पक्षासोबत एकनिष्ठ आहोत का, आपण या पक्षाने तिकीट नाही दिल्यानंतर पक्षाचं काम करणार आहोत का, दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घेणार आहोत। अशा पद्धतीने स्वतःने प्रत्येकाने हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण आपल्या पक्षासोबत किती इमानईद्वारे काम करतो आणि या पक्षाच्या वाढीसाठी आपण काही योगदान दिलेलं आहे याचा प्रत्येकाने विचार करून आत्मचिंतन करण्याची गरज आहे। ज्याला आत्मचिंतनातून वाटेल की मीच भाजपचा उमेदवार आहे त्याला पक्षाने संधी दिली पाहिजे, कारण योग्य उमेदवाराला सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा कधीतरी संधी दिली पाहिजे। प्रत्येक मतदारसंघ नेत्यांनीच घेतला तर सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर काय घोषणाच द्यायच्या का, असा सूर एक सामान्य कार्यकर्त्यामधून निघत आहे। जर समजा पक्षाने तिकीट नाकारलं तर बंडखोरी करसाल? पक्ष माझं तिकीट नाकारणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी पक्षाचा एकनिष्ठ आहे। मी आजपर्यंत कधी पक्ष सोडला नाही। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हाडाच्या कार्यकर्त्याला पक्ष नक्की तिकीट देईल याचा मला विश्वास आहे। त्यामुळे बंडखोरीचा सवालच येत नाही। तुम्हाला जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून शुभेच्छा। धन्यवाद, खूप खूप